हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 31 नंबरच्या श्लोकाचा विचार पाहिला होता। सर्वभूतस्थितं यो मां भजते एकत्वमास्थिता सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। जरी तो प्रारब्धानं कुठलं तरी काम करत असला तरी मी ब्रह्म आहे हा त्याचा निश्चय किंवा ही त्याची जाणीव कधी बाधित होत नाही असा विचार होता। किंवा एकत्वाचा दृढ निश्चय करणारा जो योगी असतो तो सर्वभूताच्या ठिकाणी असलेल्या भगवंताला भक्तीनं जाणून घेतो आणि प्रारब्ध क्रमानुसार जो व्यवहार करायचा आहे तो करीत जरी असला तरी तो शरीरात नसतो तर भगवंताच्या ठिकाणी असतो। त्यामुळं शरीर हे त्याला जरी तो शरीरात राहत असला आणि व्यवहारात लौकिकामध्ये तो वाटत असला की हा शरीर आहे। शेवटची उभी आपण कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिली होती 403 नंबरची। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नव्हे ऐसे बोलवरी होय ते करूये काही। शरीरात जरी असला तरी शरीराच्या तादात्म्यात तो चिकटलेला नसतो। विचार करतात रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात। म्हणजे जो ओला नारळ असतो ज्यामध्ये पाणी असतं आणि जो सुकलेला नारळ असतो ज्यामधलं पाणी संपलेलं असतं, या दोन्ही नारळातला जो फरक असतोय ना तो फरक आम्ही सामान्य प्रापंचिक जो आहोत हे ओल्या नारळाप्रमाणे असतो। आणि सुकलेला नारळ जो आहे की जो त्याच्या कवटीपासून आत खोबरं ज्याचं विलग झालेलं असतं असे योगी पुरुष जीवनमुक्त पुरुष असतात। आपण जीवनमुक्ताचं उदाहरण त्यासाठी घ्यायचं आहे जोपर्यंत देह तादात्म्य प्रपंचाशी असलेलं तादात्म्य म्हणजे मी रूपानं असलेला मी जो आहे जीव रूपानं ते तादात्म्य आणि दुसरं माझे रूपानं असलेलं प्रपंचाशी जगाशी असलेलं तादात्म्य, या दोन गोष्टीतून जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत त्याला आपण शरीरच आहोत असा सारखा अनुभव यायला लागतो। हे ज्यावेळी संपतं त्यावेळी म्हणून ओला नारळ ज्याला आपण म्हटलेलं आहे ना त्याचं पाणी आटावं लागतं आणि पाणी आटायलासाठी त्याला सुकवावं लागतं। सुकवण्यासाठी त्याला अग्नी द्यावा लागतो किंवा ताप द्यावा लागतो किंवा त्याला उन्हात ठेवावं लागतं म्हणजे तप करावं लागतं। साधनेनं ते सुकतं आणि जे विषयरूप पाणी जे आहे ते विषयरूप पाणी त्यातलं आटलं, आसक्तीचं पाणी जे आहे ते आसक्तीचं पाणी जर आटलं, ममत्व जर गेलं तर तोच ओला नारळ जो आहे तो त्या कवटीपासून नारळाच्या कवटीपासून बाहेर भिन्न होतो आणि त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्याला जाणीव व्हायला लागते। मी ते कवटीला धरून होतो म्हणून मी त्या कवटीसहित नारळ मी आहे असं मी म्हणत होतो। आता कवटीपासून बाजूला गेल्यावर मला कवटीची काही गरजच पडत नाही तरीही माझं अस्तित्व आहे हे त्याला समजू लागतं। आणि हे आसक्ती ममत्व गेल्याशिवाय अहंकार गेल्याशिवाय यातलं पाणी आटत नाही। हा मुद्दा आपण कालच्या चिंतनामध्ये घेतला होता की 403 नंबरच्या मूवीमध्ये म्हणतात आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नव्हे, कारण त्याचं तादात्म्य सुटलेलं असतं। तो त्या कवटीपासून टरपलापासून वेगळा झालेला असतो। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व त्याला कळतं आणि स्वतःचं अस्तित्व कळणं म्हणजे मी इंडिपेंड आहे, मी स्वयंभू स्वसिद्ध किंवा स्वयंभू आहे असा अर्थ आणि अशा जाणीवा त्याला व्हायला अनुभवात यायला लागतात। आणि म्हणून कुठल्या तरी विषयांच्या आधारानं मी जगतो आणि ज्यावेळी ते आधार जेव्हा तुटतात ना त्याचवेळी खरं कळतं की मला जगता येतं।
असं हे जे आहे ते मला जगता येतं हे त्याला कळायला लागतं. त्यासाठी त्यांनी वर्णन केलेलं आहे की ही जी माणसं आहेत ना ती फक्त शरीरामध्ये वावरत होती पण शरीरात नव्हती. हा त्यातला मुद्दा आहे. तुकोबा, ज्ञानोबा, शुकाचार्यासारखे, प्रल्हादासारखे थोर भक्त ही सगळीच जर मंडळी जर आपण बघायला लागलो तर ह्यांनी फक्त शरीराचा वापर मोक्षाच्या साधनेसाठीच करून घेतला. आपण त्याचा वापर गैरवापर करतोय. हा वापर नव्हे. प्रपंचासाठी शरीर वापरणं म्हणजे त्याचा गैरवापर आहे आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी शरीर वापरणं हा त्याचा योग्य आणि खरा वापर आहे. आपण जर यातला विवेक जर साधला तर आपण शरीरात राहून सुद्धा शरीरात यायचं थांबवू शकतो. शरीरात असून सुद्धा शरीराची आपण राहत नाही. कुटुंबात राहून सुद्धा आपण कुटुंबापासून बाजूला राहू शकतो. रंगात रंगूनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. असा पाय मोकळा झाला पाहिजे. जेव्हा असा मोकळा होतो आमच्या लवकर होत नाही. आपण त्या द्वेष, मत्सर या सगळ्या आसक्ती, अहंकार, काम, क्रोधादी विकार यांच्या नादाला लागून बसतो आणि ही सगळी मंडळी घालतात आपल्या एकूण सगळ्या पारमार्थिक जीवनावरती आणि आपलं पारमार्थिक आयुष्य संपून जातं. कदाचित व्यवहारी आयुष्यात, लौकिक आयुष्यामध्ये आपण कीर्ती मिळवू, श्रीमंती मिळवू, धन, दान, संपत्ती सगळी प्राप्त करू, पण या संपत्तीला केव्हा कृतार्थता, अर्थ प्राप्त होईल, ती यथार्थ कधी होईल, असू दे ती संपत्ती. प्रपंच शोभून कधी दिसतोय माहिती आहे काय? त्याबरोबर देवाला घेऊन असलो तर आपण काय म्हणतात तिथं काय आहेत, काय चळवळीचे दासबोधामध्ये उभे आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपण जे काय काय कर्म करतो ना त्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान ठेवून भगवत अर्पण बुद्धीनं ती कर्म केली तर तो शोभून दिसतो प्रपंच. उलट प्रपंचामध्ये फार सुंदर तो प्रपंच अनुभवाला आपल्याला येऊ लागतो जर देवाला घेऊन आपण प्रपंच केला तर. पण देवाशिवाय जर आपण प्रपंच करत असू तर त्या गोष्टीला काय अर्थच राहत नाही ना. नुसतं जगणं, नुसतं कमवणं, नुसतं धावणं एवढंच होतं. हाती काहीच लागत नाही. प्रपंच हातामध्ये पकडता येत नाही आणि पकडता येत नसल्यामुळं त्याचा विचार सतत करावा. पण नाम पकडता येतं, देवाला पकडता येतं, कारण त्यांना पकडायला जायला कुठं दूर जावं लागत नाही. प्रपंचाला शोधायला, प्रपंचातली सुख शोधायला डोंगर जसा उकरावा लागतो, जसा एखाद्या उंदीरानं डोंगर उकरावा आणि त्याला काहीच सापडू नये तसा प्रकार होतो आपला प्रपंचामध्ये. प्रपंचाच्या सुखांच्या पाठीमध्ये फिरताना खूप वेळा हातात काहीच लागत नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्याला कळायला लागतं. त्यापूर्वी जर कळलं तर फार सुंदर आहे, तर जीवन कृतार्थ होईल, मृत्यूसुद्धा सोहळा होईल आणि आपलं जाणं हे एक प्रकारचं फार मोठा कीर्तिरूपानं उरावं जे असं म्हणतात समर्थ ना, मरावे परी कीर्तिरूपाने. कीर्ती कोणती? तर ती जी कीर्ती आहे की जी माझ्याबरोबर येणार आहे. आणि कीर्ती कोणती असते? तर मी जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन हा देह सोडतो त्यावेळी मी त्याच्याशीच एकरूप होतो. त्याला विदेयमुक्तीचा विचार म्हटलेला आहे. त्यामुळे विदेयमुक्ती इथं सांगितलेलं आहे. आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नव्हे. त्यानंतर पुढे आपण एका नवीन श्लोकाला आता सुरुवात करतोय. कालच्याच गोष्टीचा थोडंसं विस्तार आज आपण थोडा आणि केलेला आहे कालच्या ओवीचा. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. वरती एक उदाहरण दिलंच, तो कसा व्यवहारामध्ये वावरतो आणि दुसरी गोष्ट तो ऐक्याला कसा प्राप्त झालेला आहे. सगळी विविधता जी आहे त्या विविधतेमध्ये तो एकता पाहतो आणि आम्ही एकतेमध्ये विविधता पाहत असतो. एकाच कुटुंबात राहणारी माणसं वेगवेगळा विचार करत असतात. कधी कधी आपलीच कुटुंब संपवायला आपल्याच कुटुंबातली माणसं कारण होऊ शकतात. याचा अर्थ काय? तर ते बाहेरची एकता कशाने सापडणार आहे. ही तर एकतेचा विचार मागच्या याच्यामध्ये तो कसा आहे, व्यवहारामध्ये कसा वागतो, ह्याचं एक लक्षण 31व्या श्लोकामध्ये सांगितलं. आता 32व्या श्लोकामध्ये सुद्धा परत ते सांगतात की आत्मोपेन सर्वत्र, जसा माझा आत्मा आहे अशी उपमा, उपमेन शब्द वापरला. आत्मोपेन सर्वत्र समम म्हणजे समदृष्टीनं पाहतात. पश्यन्ति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. किंवा सर्व भूतांच्या ठिकाणी आपणच आहोत. आपल्यासारखी सर्व भूतांच्या ठिकाणी सुख आणि दुःख तो समत्वानं पाहत असतो. किंवा
सुखानं आणि दुःखानं तो सम मानत असतो. तो सर्वात श्रेष्ठ योगी मानला जातो. सयोगी परमो मतः, तो सगळ्यात श्रेष्ठ योगी आहे असं मानलं जातं. म्हणून आपणाला जसं सुख दुःख तसं इतर जीवमात्रांना सुद्धा सुख दुःख आहे. अशाच दृष्टीने सर्वत्र तो समदृष्टीने पाहतो आणि सुख दुःख समान मानतो. सुख दुःख समान मानण्याची भाषा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेली आहे. ही संतांच्या लक्षणामधलं एक महत्त्वाचं प्रमुख लक्षण काय असेल तर तो सुखाना आणि दुःखाना जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही असा विचार त्यात योगी पुरुषांचा जीवनमुक्त्या पुरुषांचा होतो. विषयजनित किंवा इंद्रियजनित जी सुख होतात त्या सुखांना ते सत्यत्व देत नाहीत. आणि त्यामुळं सुखाला सत्यत्व दिलं नसल्यामुळं प्रतिकूल गोष्टीनं जर दुःख प्राप्त झालं तर त्या दुःखाला सुद्धा ते सत्यत्व देत नाही. अगमापायू अनित्यम शब्द वापरलेला आहे. त्या ठिकाणी मग काय करतात ते तां तितिक्षस्व भारता, अर्जुनाला भगवंत उपदेश करतात. त्या ठिकाणी तुझी तितिक्षाच उपयोगाला येईल. सुख येतात आणि जातात त्यामुळे ती खरी नसतात आणि असाच तो योगी पाहतो. आणि दुसरा एक त्याचं वैशिष्ट्य आहे, जे दुःख ज्याच्या वेदना मला जाणवतात तशाच वेदना इतर प्राणीमात्रांना होत असतील त्यामुळे त्यांच्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी स्वतःचा आत्मा तो कल्पित करतो. किंवा आत्मा एकच असल्यामुळं त्याचा आत्मा माझा आत्मा आणखीन कुणाचा आत्मा असे आत्मे होत नाहीत. तर एकच आत्मा असल्यामुळं सुखदुःखांची जाणीव सगळ्यांना एकाच दृष्टीने होते. फक्त संतांना तो अनुभव येतो, आपल्याला येत नाही. आपल्याजवळ एखादं रडत बसलेलं असेल एखादं मनुष्य तरी आपण आपल्या कामात राहतो. किती निर्दयता आपल्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रेम नावाची गोष्ट हटत चाललेली आहे आणि त्यामुळे हितविचार करायला लावतात माऊली आपल्याला की दुसऱ्याची दुःख ती आपली दुःख मानणं, दुसऱ्याची सुख ती आपली सुख मानणं असा वर्णन या चराचरामध्ये कसा पाहतो याचं वर्णन आता 404 नंबरच्या ओळीमध्ये माऊली काय करतात बघा. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेया सारखे जो चराचर देखे अखंडित. सगळ्या चर आणि अचराला सजीव आणि निर्जीव म्हणून जे जे म्हणून प्राणी आहेत, चर आणि अचर शब्द चराचर असा अर्थ झाला. शब्द विस्तार असो विश्वात साम्य पाहण्याकरता वर्णन केलेलं आहे की असो ते विशेष ते असू द्याता अथवा आपण पेया सारखे म्हणजे चर आणि आचर जे आहेत सजीव आणि निर्जीव असणारी जी आहेत ती माणसं किंवा पक्षी प्राणी झाडं आणि दगड डोंगर. दगड डोंगर अचर आहेत. अचर म्हणजे न हालणारे, चर म्हणजे हालणारे. सजीव असतात ते हलतात, निर्जीव असतात ते हालत नाही. झाडांना सुद्धा सजीव मानलेलं आहे बरं काय. का तर त्यांच्यामध्ये वाढ आहे, हलणं आहे, त्याच्यामध्ये स्थित्यंतर आहे म्हणून. दगडामध्ये डोंगरामध्ये पर्वतामध्ये काही स्थित्यंतर नाही. जन्मोजन्मी ते तसेच पडून आहेत. पण तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा तो आपल्यासारखाच विचार करतो. म्हणून माझं माणसं असू देत, पक्षी असू देत, प्राणी असू देत, झाडं दगड डोंगर आहेत ते आपणासारखं आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशी. तुकाराम महाराजांचा अनुभव तो आहे. आपल्याला तो अनुभव कधी येईल ना त्यावेळी दुसऱ्याला वेदना देणार नाही आपण. कारण त्याला झालेली वेदना मला कळणार ना, त्याला झालेलं दुःख मलाच होणार आहे ना. मग दुसऱ्याला दुःख द्यायला तो जाईल का सांगा बघू, जाणार नाही. याचा अर्थ दुसऱ्यांची सुख दुःख आहे ती आपली मानतो. आपली मानतो म्हणजे त्यालाच होतात ती, त्याची जाणीव त्यालाच होते. हे संत पुरुषाची वर्णन आहेत बरं काय. फार टोकाचा विचार हा अगदी आहे. ज्याची ब्रह्मदृष्टी ब्रह्मभाव दृढ झालेला आहे ना त्यांचा हा अनुभव इथं भगवद्गीता आपल्याला सांगते की ते म्हणतात आत्मोपेन सर्वत्र समम पश्यती. म्हणून असो ते विशेष अथवा आपण पेया सारखे जो चराचर देखे अखंडित. सगळ्या चर आणि अचरामध्ये तो स्वतःला त्या चर अचरामध्ये पाहतो. सर्वत्र मला पाहण्याचा विशेष त्याच्याकडे आहे. म्हणून असो ते विशेष वेगळा विशेष त्याच्यामध्ये तो आहे. स्वतःच्या सुखाचाच फक्त विचार करणारे जे असतात त्याला स्वार्थी म्हणतात. आणि इतरांच्याही सुखाचा विचार करणारे जे असतात त्यांना संत म्हणतात. संतांना दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. आणि आम्हाला दुसरे दुःख झालेलं तरी आनंद वाटतोच, पण त्याबरोबरच वाटतंय दुःख द्यायला त्याच्या पलीकडचा आनंद वाटतो.
त्याचं त्याला दुःख होत असेल तर तो भाग वेगळा. पण बरीचशी मंडळी दुसऱ्यांना दुःख देण्यामध्ये समाधान व्यक्त करत असतात, मानत असतात. त्यामुळे म्हणताना म्हणलेलं आहे सुख दुःखादी वर्मे. त्याच्या पुढची उभी तशीच टाकलेली आहे. का शुभाशुभे कर्मे, पाप पुण्यासारखी सुख दुःखासारखे अनुकूल प्रतिकूल कर्म दोन्ही ऐशी मनोधर्मे नेणीची जो. तो मनात जाणत नाही. नेणीचे जो तो जाणतच नाही. नेणीजे म्हणजे न जाणणे. याचा अर्थ नेणीजेचो जो योगी दुसऱ्याची सुख दुःखे जाणतो व त्यांच्या प्राप्ती निवृत्ती करता प्रयत्न सुद्धा करतो. त्यांना सुख प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करतो, त्यांचं दुःख निवृत्त व्हावं म्हणून प्रयत्न करतो. पण स्वतःला होणारी सुखदुःखी जी आहेत मर्मे आणि पाप पुण्यात्मक त्याची जी कर्म आहे ते जो मनाच्या अनुकूल प्रतिकूल धर्माने जाणत नाही, म्हणजे आपला विचार तो करत नाही. दोन्ही ऐशी मनोधर्मे नेणीची तो. आपल्या बाबतीत तो विचार करत नाही, पण दुसऱ्याला दुःख झालं की त्याला फार कळवळा येतो. आपल्या दुःखाची तो तमाज बाळगत नाही, तर आपल्या शरीराप्रमाणे सर्वांना समान पाहतो. इथं वर्णनच केलेलं आहे आत्मोपेन समम पश्यती. सगळ्यांना समान पाहतो आणि त्यामुळे सुखदुःखानं सुद्धा तो समान पाहतो. वर्णनाने ना सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जया. आता हे सगळं वर्णन जया जयो शब्द वापरला. हे जय पराजयामध्ये तो स्वतःला समत्व मानतो किंवा त्यामध्ये तो दुसऱ्याची दुःख हलकं करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे त्याला सुख दुःख समान असतात. पण त्याच्या पुढची भावना आणि 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीता वर्णन करते बघा. यस्मान्न द्विजते लोको लोकोन्न द्विजते जया हर्षामर्ष भयोद्वेग मुक्तो या सचमे प्रिया. मला प्रिय असणारा भक्त कसा आहे, हर्ष आणि अमर्षामध्ये स्वतःला समत्व ठेवतो, सम ठेवतो. सुखदुःखामध्ये मानापमानासारख्या द्वंद्वामध्ये तो अडकून घेत नाही. म्हणून सुखदुःखे समेकृत्वा शब्द वापरलेला आहे. आणि माऊली त्या 12व्या अध्यायामध्ये बोलताना हे संतांचं महान लक्षण. त्या ठिकाणी त्याला द्वेषबुद्धीच राहत नाही. तरी वर्णन माऊलींची उभी कशी आहे बघा. तर सिंधूचिनी माझे जळचरा भय नुपजे. आणि जळचरी नुबुगी जे काय म्हणतात, जळचरी नुबुगी जे समुद्र जैसा. समुद्रामध्ये किती जलचर असतात बघा, किती ते एकसारखे इकडे तिकडे फिरत असतील, पण त्यांचा समुद्राला कधी त्रास झालाय का बघा, नाही. काय म्हटलेलं आहे, सिंधूचिनी माझे जलचरा नको. आता सिंधू खवळला, सागर खवळला तरी जलचरा भय नुपजे. त्या जलचरांना, जलचर प्राणी असतात ना, त्यांना इतक्या मोठ्या प्रचंड लाटेची जशी आम्हाला भीती वाटते तसं त्यांना वाटत नाही. कारण त्याच्याशी ते खेळत असतात, एकरूप झालेले असतात. आणि जळचरी नुबुगीजे समुद्र जैसा. आणि माझ्यात हे सगळे प्राणी राहतात म्हणून त्याला वाईट सुद्धा वाटत नाही, त्याचा उभं कंटाळा येत नाही. किती थोर विचार माऊली सांगतात बघा. समुद्राचा आणि जलचर प्राण्यांचा दृष्टांत दिलेला आहे. जलचरांना समुद्राचं भय वाटत नाही आणि समुद्राला जलचर प्राण्यांचा तिटकारा वाटत नाही. किती एकरूपतेनं नांदत असतील बघा दोघं. ह्याला एकत्व माऊली म्हणतात. आणि त्यामुळे इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे नुबुगी जे समुद्र जैसा तैसा नुबुगी जीवा जीवपणे तो. म्हणजे वर्णवतात किंबवना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबुगी जीवा जीवपणे तो. त्यातलीच उभी आहे पुढे. 12व्या अध्यायामध्येच उभी आहे या श्लोकावरची. यस्मान्न दिजते लोक या श्लोकावरती. किंबवना पांडवा शरीर जैसे अवयवा. शरीराच्या कुठल्या अवयवाचा तिटकारा मला येतोय का बघा. हे हात घाण झाला म्हणून कोण कापून टाकला काय त्यानं, नाही कोण टाकत. का, माझा आहे, माझाच तो भाग आहे, मी कापून टाकून मी कसा राहणार. त्याचा मला तिटकारा येतोय, बरोबर आहे, तो घाण झाला. पण घाण झाला तर त्याला घाणीबरोबर त्याला स्वीकारायलाच पाहिजे ना. मग तो कापून टाकला तर तो अवयव तैसा शरीरा अवयव शरीर जैसे अवयव तैसे नुबगे जीवा जीवपणे जो. तसा तो कशाचाच उभग त्याला येत नाही. शरीराला जसे अवयवांचा कंटाळा येत नाही, अवयवाचा तिटकारा करत नाही, कधीच तिटकारा करत नाही. दातानं जिभेला चावले म्हणून कोणी दात पाडले दातापर्यंत, पण जीभ चावलीच ना. आता चावली तर काढायचं कसं, का तो माझाच एक भाग आहे म्हणून त्याला काय दात पाडून चालतील का, नाही चालणार. मुद्दा हा आहे की जिभेला चावलं,
दातानच चावलं ना, का दुसऱ्याने बाहेर येऊन कुणी चावलं तर त्यातल्याच भागातला आहे. हा विचार जेव्हा संतांच्याकडे हा विचार येतो, त्यामुळे संत आपल्या आसपास असणाऱ्या सगळ्या लोकांच्याबद्दल दयाबुद्धीने राहत असतात. म्हणून इतरांची दुःख सुख ती आपलीच मानतो. त्यामध्ये भाग करता येतात बघा. इतरांच्या आनंदात सुखामध्ये सुख मानून राहणारे काही असतात. इतरांचं सुख आहे आपलं सुख. काही जण त्यांच्या सुखात सहभागी होणारा दुसरा एक समुदाय आहे. एखाद्याला सुख झालं, एखाद्याला आनंद झाला तर त्या आनंदात ते सहभागी होतात आणि त्याच्या इतकेच आनंदी होतात. आणखीन एक दुसरा प्रकार आहे माणसांचा, की ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे पण असतात. संत मंडळी त्यापैकी असतात, साधक मंडळी सुद्धा त्यापैकी असतात. कुणाच तरी वाईट एखाद्याच्या घरी झालं किंवा एखाद्याच्या संदर्भात काहीतरी दुर्घटना घडली तर त्यांना दुःख वाटतं, मनापासून दुःख वाटतं. कारण ते स्वतःला तिथं कल्पना करतात, जर असं झालं असतं माझ्या आयुष्यात तर, तसं त्यांना त्यावेळी वाटत असतं. त्यामुळे दुःखाने दुःखी होणारे. पण श्रेष्ठ दर्जाचे संतांचं लक्षण काय बघा, दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात. नुसतं दुःखाने दुःखी तरी होतातच, पण त्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करणं हे संतांचं लक्षण आहे. आम्ही कोरडी सहानुभूती खूप देऊ, असं व्हायला नको पाहिजे होतो, तुम्ही फार दुःखी आहात, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पण सहभागी म्हणजे काय आहोत हा मुद्दा महत्वाचा आहे ना. दुःखात तुमच्या सहभागी आहोत म्हणजे काय आहे, तर त्याचं दुःख हलकं करायला तिथं कोण गेला होता का. महाराज उदाहरण देतात की एकाची बायको गेली, आता वर्धत्वात बायको गेली, त्याला दुःख झालं असणार. मग प्रत्येकजण जाऊन सांत्वन करण्याचं असतंच ना उद्देश. पण सांत्वन करणारी माणसं सुद्धा परत त्याच्या दुःखाला खपल्या काढत असतात बऱ्याच वेळा. ते सांत्वन नाही तर त्याचं एक प्रकारचं केलेला त्याच्यावरचा तो अत्याचारच असतो. मग दुःख हलकं करायला आपण जातो का त्याचं वाढवायला. पण एखादा संत माणूस गेला तर त्याचा अनुभव तो सांगतो की महाराज तुम्ही आला तर मला कळलं की आजपर्यंत सगळ्यांनी मी दुःखी कसा आहे, दुःख वाढेल याचाच विचार सांगत सांत्वन करत होते. पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा तो फक्त तुम्ही मला सांगितला. संत असं करतात बरं काय. दुसऱ्याला नुसतं दुःख झालं म्हणून कोरडी सहानुभूती देत नाही, तर भरीव सहानुभूती म्हणजे काय, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःख हलकं करणं, याला म्हणायचं संतांचं लक्षण. हे फार कमी आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतं. असे काही साधक मंडळी सुद्धा आहेत. म्हणून स्वतःची सुखदुःखे किंवा शुभ आणि अशुभ कर्म जे आहेत ती अनुकूल प्रतिकूलतेनं तो जाणत नाही. हे सुख आहे हे अनुकूल आलं, हे दुःख आहे हे प्रतिकूल झालं, हे शुभ घडलं माझ्या आयुष्यामध्ये, हे अशुभ घडलं, अशा कुठल्या प्रकारची नाव त्याला देत नाही. जे येतंय त्याला तो नावच देत नाही. आणि जर नाव दिलं नाही तर त्याला सुखदुःख कशी म्हणता येतील, शुभाशुभ कर्म कशी म्हणता येतील, कुठलं शुभ आणि कुठलं अशुभ म्हणायचं, कशाला पाप आणि कशाला पुण्य म्हणायचं, अवघड आहे ना. त्या धर्माची व्याख्या करताना, पाप पुण्याची व्याख्या करताना फार बुद्धिमंतांचा सुद्धा गोंधळ उडतोय बरं काय. हे पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं. एखाद्यानं केलेलं पुण्यकर्म जे असतं ते दुसऱ्याला कदाचित त्रासदायक ठरू शकतं आणि त्याच्या दृष्टीनं ते पापच असतं. आणि एखाद्यानं केलेलं पाप जे असतं ते कदाचित एखाद्याला पुण्यवंताचे लक्षण किंवा पुण्यवंताचा जो येणारा आहे परिणाम तो त्याच्या वाट्याला येत असतो. त्यामुळे पुण्य कशाला म्हणायचं, पाप कशाला म्हणायचं, सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं, शुभ आणि अशुभ याची विभागणी करताना फार अवघड होतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे तो प्रतिकूलतेत काही जाणतच नाही. कारण सगळ्या समस्त संसाराला त्यानं अनित्यत्व आणि मिथ्यात्व देऊन टाकलेलं असतं. त्यामुळे काय सुख दुःख असले तर मिथ्या, सुख तर दुःख मिथ्या, सुख ही मिथ्या, दुःख ही मिथ्या, शुभ ही मिथ्या, अशुभ ही मिथ्या. शुभ आणि अशुभ म्हणायचं कोणी, ते बाहेरच्यानी म्हणावं ह्यांच्या आयुष्यात शुभ घडलं अशुभ घडलं. आम्ही म्हणतो संतांच्या आयुष्यात अशुभ घडलं, ते कुठं म्हणतात माझ्या आयुष्यात अशुभ घडलेलं आहे. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण, उपवडली या जाण जिया परी. 15व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात बघा की काय म्हणतात, स्वप्नीचे राज्य का मरण. स्वप्नात जर राज्य प्राप्त झालं किंवा स्वप्नातच माझं मुंडकं कुणीतरी छाटलं, मला माझ्यावर गोळी कोणतरी झाडली स्वप्नात, स्वप्नात कोणतरी मला राज्याभिषेक केला आणि पंतप्रधान केला
मोदींच्या ठिकाणी त्यांना बाजूला केलं आणि मला पंतप्रधान केलं स्वप्नामध्ये. किंवा दुसरी घटना घडली, मी फार मोठ्या एखाद्या संकटामध्ये सापडलो, मला कैद केलं आणि फासावर चढवलं, मला मरण आलं. नोहे हर्ष शोकाशी कारण. कधी हे हर्ष आणि शोकाला कारण कधी होणार नाही. उपबडली या जानजी परी. उपबडलिया म्हणजे जाग आल्यानंतर हे हर्ष शोक खरे ठरतील का? स्वप्नातलं राज्य खरं आहे काय स्वप्नातलं मरण खरं आहे? तसं तो म्हणतो संसारातलं सुख खरं आहे काय दुःख खरं आहे? शुभ खरं आहे काय अशुभ खरं आहे? हे पाप आहे काय हे पुण्य आहे? त्याच्या पलीकडची त्याची अवस्था असते. तेथे सुख दुःख रूपी द्वंद्वे जे पुण्य पापी न घेपी ती सर्पी गरुड जैसे. परत त्याच्याच पुढची 15व्या अध्यायातली उभी माऊलींच्या प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर बरं होईल. 294 नंबर 295 नंबरची उभी आहे. किती सुंदर वेदांत पटवून माऊली देतात बघा. अगोदर स्वप्नाबद्दल सांगितलं आणि आता सिद्धांत सांगतात. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वे जे पुण्य पापी. पुण्य पाप सुख दुःख ही द्वंद्व आहेत. जसं न घेपी सर्पी गरुड जैसे. सर्पाकडून गरुड धरला जात नाही. एखादा साप येऊन गरुडाला पकडेल काय? हो, नाही पकडणार. तशी संसाराची हिंमत काय आहे या जीवनमुक्ताला सुख आणि दुःख देण्याची? तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. ज्यानं संसार ओलांडला, संसाराच्या सागराच्या पलीकडे गेला, त्या सागरातलं त्याचं पोहणं, त्यातला प्रवास, हे काय राहिलं काय शिल्लक? मग नाही चांगलं काहीच राहिलं. सगळे प्रवास संपले, साधनांचा शेवटच झालेला असतो आणि त्यावेळी पुढे जाऊन त्याच्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात, जसा सापाकडून गरुडाला पकडला जात नाही, तसं संसाराला जीवनमुक्त पकडता येत नाही. का? संसार शिक्षा देणार आहे ना. संसार सुख देतो, दुःख देतो, शुभ देतो, अशुभ सांगतो, पुण्य हे पाप हे असं करायला लावतो. पण तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो. मग त्याला कसा पकडणार? जसा साप गरुडाला पकडत नाही. गरुड हे आत्मलाभ, आत्मज्ञान झालेला असतो तो गरुड. आणि सर्प म्हणजे संसार. त्या संसाराकडून त्या आत्मज्ञानी पुरुषाला पकडता येत नाही. म्हणून सुखदुःखी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वे जे पुण्य पापी न घेपी जिती सर्पी गरुड जैसे. त्यामुळे शुभ कशाला म्हणायचं, पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं? आता तो शुभ आणि अशुभाच्या पलीकडे असतो. उदाहरणार्थ बघा, पंचांगात एखादा दिवस शुभ असतो, पण तो नुसता शुभ आहे म्हणून काय बघा विचार केला तर त्यात शुभ आहे आणि अशुभ आहे, त्यावरून तो शुभ आणि अशुभ ठरत नाही. बरं काय, पंचांगात शुभ आहे म्हणून माझ्या आयुष्यात घडणारी घटना जर शुभ घडली तर तो शुभ ठरला ना. त्यामुळे पंचांगातला शुभ आणि अशुभ काय उपयोगाचा? तसं संसारातली शुभ अशुभता काय उपयोगाची आहे सांगा ना. कुठल्या दृष्टीनं त्याचं फळ काय यावरून ठरतं. ते त्या दिवशीचं फळ मला काय मिळालं यावरून ठरतं तो शुभ दिवस होता का अशुभ दिवस होता. समजा एका दिवशी पंचांगात शुभ दिवस आहे, अमृत सिद्धी योग आहे. पंचांगामध्ये अमृत सिद्धी योग म्हणजे अगदी श्रेष्ठ दर्जाचा योग मानला जातो. त्या दिवशी म्हणे एकाची बायको मेली, अमृत सिद्धी योग होता, शुभ दिवस होता आणि त्या दिवशी त्याची बायको मेली. आता त्याच्या दृष्टीनं काय ते सांगा. समजा एक दिवशी तो दिवस खराब असतो, अशुभ, कोणत्याही कारणासाठी अशुभ असा दिवस आहे. आणि समजा त्या अशुभ दिवशी मी एखाद्या काढलेल्या लॉटरीच्या तिकिटाला बक्षीस मिळालं. दोन्ही गोष्टी कसं आहेत बघा. पहिला दिवस शुभ आहे म्हणून कुणी बायको मेलेल्याचा आनंद व्यक्त करणार नाही. आज अमृतसिद्धी योग आहे, नाचा आता उड्या मारा. अरे पण त्याची बायको मेली ना. तुमच्या दृष्टीनं शुभ असेल तो, त्याच्या दृष्टीनं काय आहे अमृतसिद्धी आहे काय. मग पंचांगात शुभ आहे म्हणून काय शुभ घडतंय का? घडतंय का? नाही. त्याला शुभ मानणं ही फार मोठी गोष्ट संतांच्याकडून आपल्याला शिकावी लागते. किंवा दुसरा अशुभ दिवस होता म्हणून काय बक्षिसाची रक्कम कोण फेकून देणार आहे काय अशुभ आहे म्हणून? मग कसले शुभ आणि अशुभ आहेत म्हणून शुभाशुभ जे असतात ते पंचांगावर नाही, तर ज्या क्षणी हा देह कृतार्थ करणारी घटना घडेल तो क्षण आपल्या आयुष्यातला शुभ आणि धन्य असतो. धन्य क्षण कोणता असतो? जो मला कृतार्थ करेल. आत्ता मला यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा. या लाभापेक्षा मला कोणताच लाभ नको आहे. माझ्यासाठी काही करणं, काही मिळवणं, काही शिल्लक राहिलं नाही असा क्षण ज्याच्या आयुष्यामध्ये येतो तो शुभ दिवस असतो.
तो धन्य दिवस असतो संत म्हणतात. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ती. तुकोबा कसे बोलतात बघा. मला कुठला शुभ दिवस आहे म्हणतात, धन्य काळ तो. कोणता काळ धन्य आहे? धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ती. मी विठ्ठलाच्या पायाला मिठी घातली, तो दिवस धन्य. आणि पायी मिठी पडली ती, कुठला पाय? मी जेव्हा मला आत्मसुख लाभलं, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्याला म्हणायचे पायी मिठी पडली, तो धन्य काळ आहे. नाहीतर उरलेला कसा काहीच उपयोगाचा नाही. तुका म्हणे हरिदासा शुभ काळ अवघ्या दिशा. तुकाराम महाराज काय बोलतात बा, अवघा तो सकून हृदयी देवाचे चिंतन. हा अभंग गाथेमध्ये आहे. त्यातला शेवटचा ओळ तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. सगळा शुभ काळ हरीच्या दासाला कोणता आहे? कारण तो हरीचा दास जो आहे त्याच्यासाठी सगळं शुभ असतं. सगळे काळ, सगळ्या दिशा. त्यानं म्हणायचं नाही उत्तरेकडे करून पुढा करून बसलाय, काय पश्चिमेकडे बसलाय, काय पूर्वेकडे तोड करून नाम घ्या लागलाय. हरीचा दास हरिभक्त आहे. तो भक्ताला कुठली दिशा आणि कुठला काळ आहे म्हणून म्हणलेला आहे, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ती. सगळ्यात शुभाशुभ कर्म जे आहेत त्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. पाप पुण्य त्याच्या पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम मंत्रो न तीर्थान वेदान यज्ञम अहम भोजनम न व्य भोजम न भोगता चिदानंद रूप हा शोहम शोहम. त्याला कुठला निषेधाने विधी आहे सांगा बघू. न पुण्यम न पापम सौख्यम न दुःखम. सुख आणि दुःख, पुण्य आणि पाप मी नाही. भोजम न भोगता मी नाही. अन्नही नाही आणि अन्न खाणाराही मी नाही. मग कोण आहे तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा कसा घोष आहे बघा आचार्यांचा. आपल्याला कधी धन्य काळ असा येईल आपल्या आयुष्यामध्ये आणि कृतार्थता कधी लाभेल, नुसती वाट बघून चालणार नाही. त्यासाठी प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करावे लागतील. आणि म्हणून माऊलीने काय विचार केला, बोलतात सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची जो. हे समविषय भाव आणि की विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपले होती. जे काही सारखं असलेलं आणि नसलेलं विषम असलेलं, काही सम असतं काही विषम असतं आपल्या आयुष्यामध्ये. सम विषम भाव आणिकही विचित्र जे सर्व इतर काहीतरी चित्रविचित्र पदार्थ आहेत ते सर्व सगळ्याच गोष्टी आपल्याच आहेत. ते मानी जैसे अवयव आपले होती. ते जणू आपले अवयवच आहेत असं तो मानतो. पुढचं लक्षण आता माऊली सांगायला बघा. श्लोकाला कसा उलगडून सांगतात बघा. भगवद्गीता ही काय ग्राह्य ठरली, त्याला कारण आहे. जसे आचार्यांचं भाष्य आहे तसं ज्ञानेश्वरींची कृपा महाराष्ट्रीयन लोकांच्यावरती आहे. नाहीतर या गीतेतलं आतलं मर्म ना कळलं नसतं. आत्मोपेन शब्दाचं आणि सर्वत्र समशब्दाचा माऊली ओवी काय करतात बघा. समविषय भाव आणि की विचित्र जे सर्व काय चित्र विचित्र बरं वाईट काय असेल ते सगळे जसे आपले अवयव आहेत तसं तो मानतो. माझा पाय उदाहरणार्थ माझ्याच पायाला थडकला तर जो भाव येतो ना तो इतरांच्या वेळी सुद्धा इतरांचा पाय जर मला कुणाला लागला त्यावेळी तोच भाव संतांचा असतो, आमचा नसतो बरं काय. इतरांनी मला जर पाय लागून गेले तर आपण म्हणतो ठीक आहे. एखादा जरासा समंजस असेल तर म्हणेल ठीक आहे लागू शकतो. एखादा ओरडून काहीतरी म्हणेल. पण एखादा सगळा समंजसपणा सुद्धा कुठं पर्यंत. किंवा त्यानं सॉरी तरी म्हटला नाही आणि राग आलाच बघा. त्यानं सॉरी का म्हटला नाही. माझ्या पायाला त्याची पाय लात लागली पण हा सॉरी म्हटला नाही. याचा अर्थ काय आहे हे मात्र संत काय करतात बघा. माझ्याच पायाला समजा आता माझाच पाय मला तुडवला तर जे मला वेदना होतात त्या मी काय करतो माझ्याच समजतो ना. दुसऱ्याला काय दोष देतो त्याच्याबद्दल नाही, कारण माझंच मला झालं. परंतु दुसऱ्यांच्याकडून काय झालं तरी ते माझंच समजणं हे संतांचं लक्षण आहे. हा मुद्दा तिथं आहे. सम विषय भाव आणि की विचित्र जे सर्व काय सगळं व्यवस्थित कसं येईल भाऊ सांगा. सगळ्या उलटी सुलट्या वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात.
म्हणून आले म्हणून त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपण वागावं का? असे चित्र विचित्र येतात. काही सम असतात, काही विषम असतात, काही माझ्या स्वभावाशी अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. पण अनुकूल प्रतिकूलतेच्या पलीकडे गेलेल्याला सगळी समानच वाटायला लागतात. त्यामुळे तो सगळ्यांना समानतेनं वागतो. जसं काय जणू आपले अवयव आहे, जैसे अवयव आपले हाती. म्हणजे एखाद्या सज्जनानं मला नमस्कार केला तर तो तसाच असतो नमस्कार स्वीकारताना. समजा एखाद्या दुर्जनानं कुचेष्टा केली तरी त्याला त्याच्यात काही फरक पडत नाही. कारण तो काय म्हणतो, त्याला कुचेष्टा वाटत नाही, किंवा कुचेष्टेलाच तो प्रशंसा समजतो. आणि बऱ्याच वेळा असंच आहे, ज्यावेळी कोण नाही कोणतरी आपल्यावरती असा घाला घालत असतं ना, किंवा निंदा कुचेष्टा करत असतं ना, ते आपल्यासाठी वरदान ठरू शकतं. जर त्याचा उलटा अर्थ आपण काढला तर जणू काय ते म्हणा लागले, आम्ही मूर्ख, दुर्जन, नालायक माणसं आहोत, आमचा स्वभाव खराब आहे, आम्हाला सोडून जा, असं म्हणण्यासारखाच प्रकार आहे. कारण अशा दुर्जनाच्या संगतीमध्ये कोण जाईल? मग दुर्जनांची संगत तुटावी म्हणून दुर्जनच ते काम करतो. काय करतो? कुचेष्टा करतो, निंदा करतो, त्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतो सज्जनाच्या. मग सज्जन त्याच्याकडे राहील? मग बरं झालं ना. म्हणजे सज्जनाला गेला नसता सजासजी, पण दुर्जनच त्याच्यावर उपकार करतो. म्हणून हे निंदक आमच्या गळ्यातील ताईत म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, निंदा करणारे जे आहेत ते आमच्या गळ्यातले ताईत आहेत. आम्ही त्यांना गळ्यामध्ये धारण करतो, ते आमचे भूषण आहेत, ते आमचे अलंकार आहेत. का म्हणतात ते? तर ह्या निंदा आणि कुचेष्टा आपल्याला सहन होत नाहीत ना. आणि सहन जर केल्या तर आपली सुधारणा होती ना. त्यामुळं म्हणून एखाद्या सज्जनाने नमस्कार केलेला कदाचित घातक ठरू शकतो. आपल्याला जर कोण नमस्कार करत असेल, आपल्याला पाया पडत असेल, तर घातकी एक विचित्र अशी वृत्ती, जी अहम वृत्ती जी आहे ती वर येण्याची शक्यता दाट असते. पण असं जर कोण दुर्जन आपल्याला कुचेष्टा करायला लागला, निंदा करायला लागला, आणि आपल्या कीर्तीच्याबद्दल जळफळाट करायला लागला, तर आपल्याला सुधारण्याची संधीच तो उपलब्ध करून देतो. आणि हाच विचार इथं सांगितलेला आहे. सम विषय कोणतेही भाव असू देत, तो काय विचार करत नाही. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. त्याच्यासाठी दुसरा कोणच नाही ना. मग हर्ष आणि मर्ष, अमर्ष म्हणजे काय? उतरती कळा किंवा दुःख. आणि हर्ष म्हणजे चांगला उन्माद, आतमध्ये एखाद्या आनंदाची घटना आपल्या आयुष्यामध्ये. मग हर्ष आणि मर्ष दुजे मिनिट बाजूला गेले, प्रियाप्रिय गेले. कशामुळं? जगची देह झाले म्हणून. सगळे जगाचं आहे ना, तो जगाचा देह आपणच होतो. त्यामुळे जगाची सुखदुःखाचा अनुभव त्याला होतो. त्याला जो कळवळ येतो, दुसऱ्याबद्दल डोळ्यातून पाणी येतं ना, हे संतांनाच फक्त जमलं. संतांच्या मनामध्ये अपार करुणा असते अंतकरणामध्ये. म्हणून जगची देह झाले म्हणून प्रियाप्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं बरेच वेळा स्वाभाविक असतोय. बरीचशी माणसं दुसऱ्याला काहीतरी झालं की म्हणतात अरे 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 असं म्हणतात. पण दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं सगळ्यात अवघड, सगळ्यात कठीण कोणती गोष्ट असेल. आणि हे आपण प्रयोग आपल्यावरच करावा रोजच्या जीवनामध्ये. जर संतांची ही मनोवृत्ती आपल्या आत्मोपेन काय म्हटलेलं आहे, सर्वत्र समम पश्यते, हा गुण जो आहे ना, आणि सुख वा यदि वा दुःखम, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत यामध्ये समत्व कधी येणार आहे, आपल्यावर हा गुण करून बघायला पाहिजे. दुसऱ्याच्या सुखानं खरोखर मला सुख झालं का? घरी येऊन थांबायचं. माझ्याच मित्राला काहीतरी लॉटरी लागली, त्यानं एक सुंदर गाडी घेतली. अरे वा 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 किती सुंदर गाडी, आणि आता मला माझ्याच घरामध्ये गाडी याच्यासारखं मला वाटायला लागलंय. असं जर वाटायला लागलं तर आपण चांगले साधक आहोत. हे 100% आपण खरोखर मुक्तीच्या मार्गाला निघालोय असं समजायचं. की दुसऱ्याच्या सुखानं आपण सुखी होतो, तेव्हा दुःखानं दुःखी होणं काय बऱ्याच वेळा स्वाभाविक असतं. पण ते सुद्धा दुःखी होत नाही. बऱ्याच जणांना दुसऱ्याच्या दुःखानं सुखी होणारी आणि आनंदी होणारी माणसं खूप समाजामध्ये बघायला मिळतात. फार कमी दुःखानं दुःखी होणारे मिळतात. आणि मनुष्याना सश्लेषु, की सुखानं सुखी होणारा, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारा हजारातून एखादा, लाखातून एखादा असू शकतो.
खरोखर दाखवण्यासारखं खूप असतं. वा वा तुमचं असं झालं, खूप छान झालं, असं तोंड देखलं बोलणं खूप करणारी मंडळी आहेत. परंतु खरंच त्याच्या अंतःकरणामध्ये जर उघडला पडदा, जर आत काय आहे ते बघितलं ना तर कळेल. फक्त ते संतांच्याकडे आहे की दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं. कारण ही गोष्ट एखादा अहंकार, स्पर्धा, सुडाची वृत्ती, असूया असं गेल्याशिवाय असं वागताच येणार नाही. त्यात अहंकार गेलेला असतो, म्हणूनच तो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होऊ शकतो. त्याच्या मनात ईर्ष्या नसते, त्याच्या मनामध्ये स्पर्धा नसते, असूया नसते. ही त्याची लक्षणं आहेत. त्यामुळं कुठल्याही जीवाला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशी भावना जीवनमुक्तांची असते. तुकाराम महाराज पूजेचं वर्म सांगतात एका तुकड्यामध्ये. आम्ही तास तास 2 तासाची पूजा करतो. करणं बरोबर आहे, स्वाभाविक पण आहे. पण खरी पूजेची व्याख्या तुकोबाच फक्त सांगतात. दुसऱ्या कोणत्याही जीवाचा मत्सर न करणं हे पूजा करण्याचं पुण्य प्राप्त करून देणारी गोष्ट आहे. जमते का आम्हाला? नाही जमत ना. आम्हाला फक्त मूर्त्यांना टिकल्या लावायला, त्यांना उदबत्ती ओवाळायला, त्यांच्या पुढं टाळ घेऊन नाचायला ते सोपं जातं. पण कुणाबद्दल असूया असू नये, मत्सर असू नये, दुसऱ्याचं सुख ते माझं सुख असं मानणारे किती असतील. मग ह्याकडे प्रवास करायला आपल्याला जागा दिलाय भगवद्गीतेनं, ज्ञानेश्वरीनं. बुडती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे संतांनाच फक्त कळवळा येतो. पण त्याचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये केलेलं आहे बघा. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणा एवच. कसं वर्णन केलंय बघा. अद्वेष्टा, कुणाचं काय द्वेष्ट मत्सर करत नाही, तो मित्र आणि करुणा त्याच्याकडे असते. म्हणून त्यामुळं कुणी काहीतरी केलं म्हणून कुठली तरी मागची आठवण काढून आपण सूड घेऊ शकतो का? कसा कसा बघा. उदाहरण आपण घेऊया. पूर्वी कुठंतरी अग्नीला हात लागलेला असतो, तापलेल्या इस्त्रीला हात लागलेला असतो, भाजतो. किंवा अग्नीत कुठंतरी गॅसवर आपला किंवा तापलेल्या तवाला हात लागतो आणि भाजतो. मग भाजतो म्हणून काही दिवसानंतर अग्नीचा आपण द्वेष करतो. ह्या अग्नीनं मला असं केलं, याचा सूडच घेतो, अशी भावना कधी असते का बघा. संत तसे असतात. ज्यानं पोळलं आपल्याला त्याला सुद्धा त्याच्या दुःखावर फुंकर घालायला ते जातात. किती मोठेपणा संतांच्याकडे आहे बघा. पूर्वी हात भाजला म्हणून मनात कधी अग्नीबद्दल कोणी द्वेष मत्सर ठेवलाय का? नाही. भाजलं होतं ना. तसा कुणीतरी मला माझ्या आयुष्यामध्ये संकट आणली, दुःखाचा प्रसंग आणले, म्हणून ते आठवून त्याच्याबद्दलची सूड भावना आमच्यासारखी सामान्य लोक ठेवू शकतात. संत नाही. त्यांना सम विषमच्या पलीकडे ते जातात. आणि विचित्र जे मानी जैसे अवयव आपले आपले होती, सगळं स्वतःच आपण आहोत असं ते मानतात. म्हणून म्हणतात, स्वामी स्वरूपानंदांचा फार सुंदर अभंग आहे बरं काय. अनेकांचे दुःख देखोनी जो सुखी, होय धन्य लोकी तोची संत. संतांची व्याख्या केली. अनेकांचे दुःख देखोनी या डोळा, येई कळवळा तोची संत. अनेकांचे दोष आणि ना जो म्हणे, गुणाते वाखानी तोची संत. इतरांचे गुणाचं वर्णन तो करतो, पण इतरांचे दोष बाहेर काढत नाही. लोक कल्याणार्थ वेची जो जीवित, संत तो महंत स्वामी म्हणे. तो संत, त्याला महंत म्हणायचा. की दुसऱ्याच्या दुःखानं त्याला कळवळा येतो, दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये त्याला वाईट वाटतं तर तो गुणांचं वर्णन करतो, त्याला कळवळा येतो. ते धन्य आहेत. म्हणून झाडाची पानं फुलं तोडताना सुद्धा त्याला वाईट वाटतं. एखादी फांदी तोडायची झाली तर फूल तोडताना नमस्कार करतो आणि फूल तोडतो. त्याला अनुमती घेतो. तुझं झाड आहे, तुला फुलं सुंदर लागले, मी एक फूल घेऊ का? मला भगवंताला अर्पण करायचं आहे, गुरुंना द्यायचं आहे, असे नम्र विनंती करून तो त्याची फूल, फांद्या किंवा पाणी तोडतो. आपण पाणी विचारतो काय कधी डाळीला? या कसं वाटेल तसं वरवाढून घेतो. स्वतः मात्र कसं असतात, संतांची लक्षणं त्याच्या पलीकडची आहेत. म्हणून ते कुठलं त्याला काही विचित्र होऊ दे, ते विचित्र मानत नाहीत. असा विचार माऊली या ओवीमधून सांगतात. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.